पद्मा अवार्ड्स मुल्क के आला तरीन सिविलियन अवार्ड्स हैं। 3 ज़ुमरे यानी पद्म विभूषण, पद्म भूषण और पद्मश्री अवार्ड्स मुख्तलिफ शोबों में मुमताज़ सरगर्मियों के लिए नवाजे जाते हैं। अवार्ड्स का ऐलान हर साल यौम जमहूरिया के मौके पर किया जाता है। ये अवार्ड्स आम तौर पर हर साल मार्च अप्रैल के आसपास राष्ट्रपति भवन में सदर जमहूरिया हिंद की तरफ से रस्मी तकारीब में दिए जाते हैं। साल 2023 के लिए सदर जमहूरिया ने 106 पद्मा अवार्ड्स की मंजूरी दी है। फहरिस्त में 6 पद्म विभूषण शामिल हैं, 9 पद्म भूषण और 91 पद्मश्री अवार्ड्स हैं। अवार्ड हासिल करने वालों में 19 ख़वातीन हैं, 2 अफराद गैर मुल्की और 7 बाद-अज़-मर्ग शामिल हैं। कर्नाटक से पद्म विभूषण दूसरा सबसे बड़ा शहरी एजाज़ से नवाजे जाने वालों में इस साल कर्नाटक के तजुर्बेकार सियासतदान 90 साला सोमनहल्ली मल्लैया कृष्णा शामिल हैं, जो अपने 6 दहाइयों के सियासी करियर में एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर और कर्नाटक के वज़ीर आला के ओहदों पर भी फायज रह चुके हैं। कन्नड़ के मशहूर नावल निगार 91 साला एस.एल. भैरप्पा को पद्म भूषण के क्रेडिट पर 25 नावल और एक खुद नविश्त है। उनके बेशतर नावल बेस्ट सेलर हैं और अंग्रेज़ी के अलावा मुतअद्दिद हिंदुस्तानी ज़बानों में तर्जुमा किए जा चुके हैं। इन्फोसिस फाउंडेशन की चेयरपर्सन सुधा मूर्ति, जिन्हें समाजी खिदमात के लिए पद्म भूषण से नवाजा गया है, बुनियादी तौर पर तालीम और देही तरक्की के शोबों में फाउंडेशन के ज़रिए फलाही सरगर्मियों की सरबराही के लिए जानी मानी हस्ती हैं। इस साल कर्नाटक से 5 अहम शख्सियात को पद्मश्री से नवाजा गया। बिदर से ताल्लुक़ रखने वाले 67 साला बिदरी दस्तकारी के कारीगर शाह रशीद अहमद क़ादरी ने फ़ौरी मकबूलियत उस वक्त हासिल की जब उन्होंने 2011 में यौम जमहूरिया परेड में कर्नाटक टैबलो पर काम किया था। उन्होंने तकरीबन 5 दहाइयाँ इस फ़न में गुजारी हैं। चिकबालापुर ज़िले से ताल्लुक़ रखने वाले एक और मुमताज़ लोक फ़नकार मुनि वेंकटप्पा ने तमटे बजाने के बहुत से नए नमूने तैयार किए हैं। पद्मश्री अवार्डीज़ में कुल्लीगल से ताल्लुक़ रखने वाले मिस्टर सुब्रमन का आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया के साथ तवील करियर रहा। कोडगू से ताल्लुक़ रखने वाली उम्मथट फोक डांसर रानी मच्छैया को फ़नून लतीफ़ा के लिए अवार्ड दिया गया। क़ादर वली दुडेकुला को साइंस और इंजीनियरिंग में उनकी खिदमात के लिए नवाजा गया। I want to dedicate this award for the people of Karnataka because they have nurtured me for the last 6 decades. So I think they richly deserve this. Well, I would like to thank the Prime Minister, the Honorable Prime Minister, and the Honorable Home Minister for choosing me to award. ನನಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಯಿತು. ಇದು ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲದಂಥ ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತಿ ಅಂತ ನಾನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ನನಗೆ ಹೇಳುವಾಗ ಅಯ್ಯಪ್ಪ ಹೇಳುವಾಗ ನನಗೆ ನಿಜವಾಗಿ ನನಗೆ ಇದು ಗೊತ್ತಿತ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ನಾನು ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ನನಗೆ ಬೇಕು ಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಬರೆದು ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ಇದು ಬಯೋಡೇಟಾನಲ್ಲಿ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದರು. ನನಗೆ ಅದು ಯಾವುದು ಬೇಡ, ನನಗೆ ಸಿಕ್ಕಲ್ಲ ಅಂತಲೇ ಇದ್ದಿದ್ದು. ನನಗೆ ಯಾವುದು ಬೇಡ, ಸಿಕ್ಕಿದರೆ ನಾನು ತಗೊಳ್ತೀನಿ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನಾನು ಸುಮ್ಮನಿದೆ. ಇದು ನಿನ್ನೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜನರು ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕೇಳುವಾಗಲೇ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು ಇದು ನಿಜವಾಗಿ ಆಗಿದೆ ಕಾಣ್ತದೆ ಅಂತ. ಅದರಿಂದ ಭಾಳ ಖುಷಿಯಾಯಿತು. ಆದರೆ ಆ ಖುಷಿನ ನಾನು ಹೇಗೆ ಹೇಳೋದಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಇದು ಈ ಪ್ರಶಸ್ತಿ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ 10 ವರ್ಷದಿಂದ ಮಕ್ಕಳು 10,000 ಮಕ್ಕಳು ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ನನಗೆ ಯಾವ ಒಂದು ಕಷ್ಟ ಕೊಡದೆ ಮಾಡಿದಂಥ ಪ್ರತಿಫಲ ಇದು ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. 1984ರಿಂದ ಶುರು ಮಾಡಿದೆ. ಅದು ಆವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಕೊಡಗಿನಲ್ಲೇ ನಾನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಿದ್ದು. ಲಾಸ್ಟ್ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದೆ. ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋದೆ. ಸುಮಾರು ಸಣ್ಣದರಿಂದ ಅಲ್ಲ, ನಾನು ಕಾಲೇಜಿಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿಂದ ಕಾಲೇಜ್ ಬಿಟ್ಟ ಮೇಲೆ ನಾವು ಶುರು ಮಾಡಿದ್ದು. ಇಲ್ಲ, ನಾನು ಹೋಗುವಾಗ ಸುಮಾರು ಥರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕನ್ನಡ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹಿಂದಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಟ್ರೈಬ್ಸ್ ಡ್ಯಾನ್ಸನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಗೋವಾದಲ್ಲಿ 7 ಥರ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಬೆಸ್ಟ್ ಟ್ರೂಪ್ ಅಂತ ಅವಾರ್ಡ್ ಬಂತು ನನಗೆ. ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದೇ ಡ್ರೆಸ್ಸು, ಒಂದೇ ಇದು ಕಲೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ನಾವು 7 ಥರ ಡ್ರೆಸ್ಸನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ದೆವು. ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನನಗೆ ಆಗುವಷ್ಟು ನನಗೆ ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಷ್ಟು ದಿವಸ ನಾವು ಕಾಲ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅಲ್ಲ, ಅದು ಒಂದು ಸಲ ಬಂದಿತ್ತು. ಅಕ್ಕ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಒಂದು ಇದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಇತ್ತು.
ಆವಾಗ ನನಗೆ ಅವರು ಹೋಗಿ ಆದಮೇಲೆ ನನಗೆ ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಬಂತು, ಅಲ್ಲ ಆರ್ಡ್ರ್ ಬಂತು. 4th ಅಲ್ಲಿ ಆಡೋದು, ನನಗೆ 4th ಬಂದು ಲೆಟ್ರ್ ಸಿಕ್ತು. ಅದರಿಂದ ನನಗೂ ತುಂಬ ಬೇಸರ ಆಯಿತು. ಅದು ಬೇಕು ಅಂತ ಮಾಡಿದೋ ಅದು ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಕೊಡಗಿನ ಜನರು ನನಗೆ ಮಾಡಿದಂಥ ಆಶೀರ್ವಾದ ಅಂತಲೇ ನಾನು ಪರಿಗಣಿಸ್ತೀನಿ. ಮಕ್ಕಳಿಗೂ ಸಹ ಅಷ್ಟೇ, ನನ್ನ ಜೊತೆ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರಿಗೂ ನನ್ನ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.